पोलीस ठाण्यात गोळीबार करणारा गुंड आमदार गणपत गायकवाडची अखेर जेलमध्ये रवानगी। उल्हासनगरच्या न्यायालयानं 14 दिवसांसाठी तळोजा जेलमध्ये पाठवलं। पण अजूनही भाजपकडून गणपत गायकवाडवर कोणतीही कारवाई नाही। पार्टी विथ डिफरन्स बनवणाऱ्या भाजपकडून आता तरी गणपत गायकवाडवर कारवाईची अपेक्षा। भर पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या शहर प्रमुखावर अंधाधुंद गोळीबार करणारा भाजपचा गुंड आमदार गणपत गायकवाड याला अखेर आज जेलच्या कस्टडीत पाठवण्यात आलं। उल्हासनगर न्यायालयानं त्याची 14 दिवसांसाठी तळोजा जेलमध्ये रवानगी केली आहे। मात्र इतकं सगळं होऊनही अजूनही भाजपकडून गणपत गायकवाडवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स बनवणाऱ्या भाजपकडून गणपत गायकवाडवर कारवाई कधी केली जाणार असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे। भाजपचा गुंड आमदार गणपत गायकवाड यानं 2 फेब्रुवारी रोजी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनातच शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला। या गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बेछूट आरोप करत आपल्याला गोळीबार केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याची उद्दाम प्रतिक्रिया त्यानं माध्यमात दिली। त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली, पण पक्षानं मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गणपत गायकवाडवर कारवाई करण्याची मागणी केली होती। मात्र यानंतरही गणपत गायकवाड याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। यानंतर गणपत गायकवाडच्या कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गणपत गायकवाड याला समर्थन द्यायला सुरुवात करत बॅनरवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो टाकणं बंद केलं। इतकंच नाही तर स्थानिक भाजपच्या नेत्यांनीही गणपत गायकवाड याला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला। त्यामुळे शिवसेनेच्या शहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला करून या हल्ल्याचं समर्थन करणाऱ्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या गणपत गायकवाड याला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं पाठबळ आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। गणपत गायकवाड याची पोलीस कोठडी संपल्यानंतर बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी त्याला उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी न्यायालयानं त्याची 14 दिवसांसाठी तळोजा जेलमध्ये रवानगी केली आहे। मात्र यानंतरही भाजपकडून त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स बनवणारी भाजप खरंच गणपत गायकवाडवर कारवाई करणार की त्याला पाठीशी घालणार असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे।